नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत भाग 48। सोनाली उठली आणि तिचा आवरून किचनमध्ये गेली। रमण आवरून तिच्या पाठीमागे गेला आणि आधी त्याने ॲपल घेऊन कट केला आणि तिला खाऊ घालू लागला। तर ती खाईच ना, मला नको म्हणून तोंड फिरवून बसली। ए सोनू, का ग अशी करतेस? खा की। मी नाही खाणार। का ग? तुम्ही काहीतरी विसरत आहात। काय विसरतोय सांग ना, कुठं काय विसरतो आहे मी? नाही ना आठवत? मग राहू द्या, ती लटक्या रागातच म्हणाली। अशी काही गरोदरपणात मूड्स बदलतात हे ऐकलं होतं, पण इतक्या फास्ट? रमणला आता तिच्या वागण्याचं कोडच पडलं होतं। आता थोड्या वेळापूर्वी तर बेडवर किती प्रेमाने बोलत होती आणि आता अशी लगेच अशी रागावली। पण त्यानं तिच्या हाताला धरून विचारलं, अगं काय विसरतोय मी? मला सांग तरी। का? खूप हुशार समजताना स्वतःला, मग हे नाही कळत का तुम्हाला? आणि तो आता डोक्याला हात लावून बसला। अवघड आहे बाबा या बायकांचं। आणि ती त्याच्या त्या शब्दाला पकडूनच म्हणाली, बायकांचं म्हणजे अशा किती बायका आहेत तुम्हाला हो? आणि आता तर रमण चक्रावलाच। ए बाई, तू एकटीच आहेस ग? मग एकटी आहे तर बायकांचं का म्हणालात? बायकोचं म्हणायचं ना? ती त्याचं मराठी व्याकरण सुधारत म्हणाली, हो बाई हो। तो तिच्या पुढे हात जोडून म्हणाला, बाई आहे का? मी बायको आहे ना? आता बाई आहे म्हणूनच बायको आहेस ना? बाई आहे म्हणूनच आपल्याकडे ती बायको असं म्हणतात, आणि पुरुष असती तर तो बायको असं म्हणावं लागलं असतं ना? कसं वाटलं असतं ना ती असं म्हणून? रमणराव एकटीच त्यांच्या विनोदावर हसत होते, पण सोनाली त्याच्याकडे मोठे डोळे करून बघत होती आणि त्याने त्याचं हसू आतल्या आत दाबलं। आणि ती पुन्हा रागात म्हणाली, झालं तुमचं, आता मी बोलू? आणि तो म्हणाला, अरे देवा, मग मगाच्यापासून कोण बोलत होतं? रमण पुन्हा तिची चेष्टा करत म्हणाला। आणि ती चिडून म्हणाली, पण असं का म्हणालात? बरं बाई, सॉरी, आपली बायको। बरं बायको, सॉरी असं तो म्हणाला आणि नाकारार्थी मान हलवत, कठीण आहे बाबा असं म्हणून तिला म्हणाला, घे आता खा। मी नाही खाणार, ती हट्ट करत म्हणाली। आज तुला विनाकारण भांडण्याचे डोहाळे लागलेत का ग? ये सोनू, एकतर काय झालंय ते तरी सांग, किंवा गुपचूप खा, नाहीतर आता नाक दाबून खायला घालेन। हा, दाबा नाक, मी नाहीच तोंड उघडणार। जीव गुदमरला तरीही त्याला काहीच कळेना की काय बिनसले आहे तिचं। मग तो तिला पाठीमागून लाडाने मिठी मारत फार प्रेमाने म्हणाला, काय झालंय ग सोनू? किती हट्ट करतेस तू? माझं ऐकणार नाहीत का तू? आणि ती खुदकन कालत हसली आणि म्हणाली, चारा आता खाते काय? आता असा लगेच इतक्या लवकर कसा मूड बदलला हिचा? बापरे, आणि काही कळतच नाही बाबा तुम्हा बायकांचं, असं रमणराव म्हणणार इतक्या जीभ चावत म्हणाला, काय कळतच नाही बाबा माझ्या बायकोचं? का अशी करते? आणि तिची गंमत पाहून सोनाली खूप हसायला लागली। आता का हसतेस? त्याने गाल फुगवून विचारलं, कारण मला जे हवं होतं ते मिळालं। काय 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 हवं होतं तुला आणि काय मिळालं? हीच की रोजची सकाळची जादूची झप्पी। अरे देवा, म्हणून इतकी चिडली होती होय आमची सोनू राणी? मग काय, रोज उठून किचनमध्ये येता तेव्हा मला मिठी मारता, मग आज तुम्ही असं आल्या ॲपल कापत बसला। मी किती वाट पाहत होती रोजच्यासारखं, पण तुम्हाला आपलं माझं काही पडलंच नाही। हे तुझी काळजी आहे म्हणूनच फळ कापत होतो ना? मला नको फळ, मला फक्त तुमची मिठीत हवी, म्हणजे सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटतं मला। पण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त बाळाचीच काळजी आहे ना? अगं तसं नाही ग, पण सॉरी, आज विसरलो, पण पुन्हा नाही विसरणार। आणि तुम्ही विसरलात तरी मी बरी विसरू देईन तुम्हाला, असं म्हणून ती हसली आणि त्याने पुन्हा तिला मिठीत घेतली। आता हे दोघेच अजून लहान मुलासारखे वागत होते आणि त्यांचं बाळ आल्यावर त्यालाच प्रश्न पडणार होता की नेमकं लहान कोण आहे, हे दोघे का मी? इतक्यात त्याचा फोन वाजला। त्याने बघितलं तर अमित होता। आज सकाळी सकाळी त्याने फोन केला म्हणून जरा आश्चर्य वाटलं रमणला। त्यानं तिच्या तोंडात एक घास घातला, अर्धा घास त्यानं खाल्ला आणि उरलेलं संपवायचं सगळं फळ, असं तिला खुणवत फोन घेऊन बेडरूममध्ये जाऊन बोलू लागला। तोपर्यंत ती नाश्ता बनवू लागली आणि 10 मिनिटांनी तो येऊन तिला म्हणाला, सोनू
काय हो अगं, आज आपण नाही जाऊ शकत डॉक्टरकडे. का हो? मला मुंबईला जावं लागणार आहे का? तिनं नाराज होत विचारलं. अगं, अमित म्हणत होता की एका नवीन फॉरेनच्या कंपनीला आपल्या कंपनीशी पार्टनरशिप करायची आहे, म्हणून मग मीटिंग करावी लागणार ना त्यांच्याशी. संधी चांगली आहे, ही पार्टनरशिप झाली तर खूप फायदा होईल बघ आपल्याला. आणि आता सोनालीसुद्धा खुश झाली. अरे वा, खरंच खूप आनंदाची बातमी आहे हो. बघा, ज्युनियर रमनचा पायगुण किती शुभ आहे. तोही जिद्दी आणि मेहनती कष्टाळू होणार बाबांसारखा. आणि म्हणूनच सगळा व्याप तो वाढवत आहे. म्हणजे तोच सगळं सांभाळणार ना मोठा झाल्यावर. आणि रमन गालात हसला. त्या दोघांना खरंच वाटत होतं की त्यांना मुलगाच होणार, कारण असा दोघांनाही स्वतःला विश्वास होता आणि एकमेकांच्या विश्वासावर दोघांनाही विश्वास होता. मग तो म्हणाला, चल मग मी माझी बॅग भरतो. आणि तो गेला. तिला थोडं वाईटच वाटत होतं की तो तिला 2 दिवस दिसणार नाही. पण आता ती एकटी नव्हती. आता दिवाळी जवळ आली होती. थंडी पडली होती. तिने त्याला स्वेटर दिला. आठवणीने जेवायचं, तब्येतीची काळजी घ्यायची, अशा बऱ्याच सूचना दिल्या. आणि तिला अशा अवस्थेत एकटीला सोडून जाणं त्याच्याही जीवावर आलं होतं. आता तर तिला त्याची जास्त गरज होती, पण ही संधी खूप महत्त्वाची होती. तो जाताना पण थोडा नाराज होता. तो तिला म्हणाला की मी नाही तोपर्यंत आईला बोलावून घेतेस का? तुझ्यासोबत कोणीतरी हवं ना? आणि ती म्हणाली, अहो नको, मला आहे की सवय एकटी राहायची. आणि मी एकटी कुठे आहे आता? ज्युनियर रमणराव आहेत की माझ्यासोबत. तुम्ही बिनधास्त जावा. आणि 2 दिवसाचा तर प्रश्न आहे, यशस्वी होऊनच या. आणि तिने हसऱ्या चेहऱ्याने त्याला निरोप दिला. आणि सोनालीने तिची नेहमीची कामं आवरली आणि तिच्या आईला फोन केला. आणि आता ती आईलाही सांगायला थोडीशी लाजत होती. शेवटी आई ती आईच तिच्या मनाची अवस्था लगेच ओळखली. आई म्हणाली, आनंदाची बातमी आहे का? आणि सोनाली फक्त हो म्हणाली. आणि तिच्या आईलाही खूप आनंद झाला. अगं, जावाई बापू कुठे आहेत? त्यांना फोन दे, त्यांचं पण अभिनंदन केलं पाहिजे ना. अगं, अगदी आताच 1 तासापूर्वीच ते मुंबईला गेले. आणि सोनालीने आईला सगळं सांगितलं. तिच्या आईलाही हे ऐकून फार आनंद झाला. बाळाचाच पायगुण म्हणायचं. खूपच लकी आहे हे बाळ तुमच्यासाठी. अगं सोनाली, मग यांना पाठवू का तुला घ्यायला? येतेस का 2 दिवस माझ्याकडे? नाही अगं नको, हे येतीलच 2च दिवसात. आणि मग तुम्ही दोघंही या मला भेटायला. बरं बाई, तू काय तुझ्या नवऱ्याचं घर सोडायची नाहीस. आता आम्हालाच यावं लागेल तिकडे. आणि सोनाली गालात हसली. आणि मग आम्ही येतो, रमन आला की, असं म्हणून हसून तिच्या आईने फोन ठेवला. रमन सुखरूप मुंबईला पोहोचला. आणि त्याने लगेच तिला फोन करून तिला बऱ्याच सूचना दिल्या. वेळेवर जेवायचं, दूध प्यायचं, घर लावायचं, अशा बऱ्याच सूचना त्यानं तिला दिल्या. या 2 दिवसात ते दूर होते फक्त शरीराने, पण तरीही एकमेकांपासून दूर नाहीत असंच वाटत होतं त्यांना. आणि 2 दिवसांनी आज तो येणार होता. आणि त्याची डीलही यशस्वी झाली होती. आणि स्वारी खूप आनंदात होती. ह्या त्यानं आधीच तिला फोन करून सांगितलं होतं. आणि तिचे आई बाबा तिला भेटायला आले. येताना त्यांनी तिच्यासाठी बराचसा खाऊ आणला होता. पण तिला जे हवं होतं ते मात्र त्यांनी आणलं नव्हतं. आज तिला रसगुल्लेच खाऊ वाटत होते. खूप खूप इच्छा होत होती तिची रसगुल्ले खाण्याची. रमन पण घरी नव्हता, त्यामुळे तो मुंबईवरून आला की मग त्याला सांगेल आणायला, असं ती तिच्या मनालाच म्हणाली. आणि शांत बसली. का ग सोनाली, अजून रमन नाही आला का? अगं आई, आताच फोन आला होता त्यांचा, अर्ध्या तासात पोहोचतील, जवळच आले आहेत. सोनाली असं म्हणते न म्हणते तोच रमणराव दारात पोहोचले सुद्धा. आणि सोनालीची कडी खुलली. आल्या आल्या तिच्या आईबाबांना आत येऊन त्याने वाकून नमस्कार केला. आणि आलोच फ्रेश होऊन, असं म्हणून 10 मिनिटात फ्रेश होऊन आला सुद्धा. इतका प्रवास करूनही त्याच्या चेहऱ्यावर जराही थकवा जाणत नव्हता.
खूप प्रसन्न आणि उत्साही दिसत होता. त्याच्यात इतकी एनर्जी येते तरी कुठून हेच कळत नव्हतं. आणि त्याच्या आणि बाबांच्या गप्पा सुरू झाल्या. बिझनेस ते राजकारणाचे, खेळाचे अशा बऱ्याच विषयांचा उहापोह त्या दोघांनी केला. इकडे सोनालीची आई तिच्याबरोबर बेडरूममध्ये बसून सोनालीला सूचना देत होती आणि सोनालीही त्या सर्व सूचना खूप लक्ष देऊन ऐकत होती. कारण तिची ही पहिलीच वेळ होती आई होण्याची आणि एक आईच आपल्या लेकीला या सगळ्या सूचना काळजीपूर्वक देत असते. आणि तिची आई तिला म्हणाली की चोर ओटी भरली की मी तुला आपल्या घरी नेणार आहे. आणि सोनालीच आश्चर्याने म्हणाली, इतक्या लवकर? हो, तिची आई म्हणाली, तुम्ही दोघेही पहिल्यांदाच आई बाबा होत आहात आणि काहीतरी धुसमुसळेपणा करून बसणार. तुमचं दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे. पण आता जरा बाळासाठी स्वतःला आवरा. सोनालीला समजलं की आईला काय म्हणायचं होतं. काही केल्या रमण ऐकत नसतो. सोनालीपासून लांब राहतच नसतो तो, हे त्यांना बरोबर माहिती होतं. एक रात्र कधी त्याने सोनालीला माहेरी सोडली नव्हती. एकटीला आणि बाळाला काय झालं तर म्हणून काळजीपोटी सोनालीची आई असं बोलत होती. आणि सोनाली खाली मान घालून नुसती गालात हसत होती. कारण रमणराव किती रोमॅन्टिक आहेत हे फक्त तिलाच नाही तर सगळ्यांना माहीत होतं. आणि ते खरं होतं. सोनाली कितीही नाही नाही म्हणाली तरी गोड गोड बोलून बरोबर ते स्वतःचा हेतू साध्य करून घ्यायचे. आता आई बाबा निघाले. सोनाली खूप आग्रह करत होती त्यांना राहण्याचा. रमणही आग्रह करत होता पण ते म्हणाले नको, आता सोनालीलाच आम्ही घेऊन जाणार आहे थोड्या दिवसांनी. आणि रमणने धक्का बसून मोठे डोळे केले आणि सोनालीकडे थक्क होऊन पाहायला लागला. जणू काही भूकंप झाला आहे असाच तो पाहत होता तो तिच्याकडे. आणि सोनाली त्याच्या चेहऱ्यावरचे ते भन्नाट एक्सप्रेशन पाहून मनातल्या मनात हसत होती. मग सोनालीने पण त्याला डोळ्यांनीच इशारा करून डोळ्यांनीच सांगितलं की शांत राहा, मी कुठेही जाणार नाही तुम्हाला सोडून. आणि तो म्हणाला का, कशासाठी? आणि बाळंतपणासाठी येईल ना ती डायरेक्ट. इतक्या लवकर न्यायची काय गरज आहे? अरे घरात कोणी मोठी बाई माणसं नाही. तू सुद्धा दिवसभर कामावर असतो. मुंबईलाही जावं लागतं तुला वरचेवर. मग सोनालीजवळ कोणी नको का? तिची काळजी कोण घेणार? आणि पहिलीच वेळ आहे ही, तिला जपायला नको का? आणि रमण काही म्हणायच्या आधीच सोनालीच म्हणाली, जपेन मी स्वतःला आणि हे सुद्धा खूप जपतात मला. मी नाही येणार तुझ्याकडे आताच. आणि सोनालीच्या आईने डोक्यावर हात मारून घेतला. काय करावं या पोरीला, नवराच सुटत नाही हिला, असं ती म्हणाली. आणि सोनाली लाजायला लागली. आणि रमणरावांनी सुटकेचा निश्वास टाकला. आणि तिचे बाबा म्हणाले, जावाई बापू काय शिकवले हो तुम्ही आमच्या पोरीला? आमचंही ऐकत नाही ती. आणि रमणराव फक्त गालातल्या गालात गोड गोड हसून सोनालीकडे पाहत होते. आणि आता आई बाबा गेले. आज तिने छान स्वयंपाक केला होता. तो 2 दिवसांनी जेवणार होता घरचं आणि इतके सगळे पदार्थ होते जेवणात. पण तरी तो म्हणाला, काय काय आहे ग जेवणात? तिने त्याला सगळ्या पदार्थांची नावे सांगितली. आणि तो खट्याळपणा करत म्हणाला, का ग सोनू, मला जे हवं आहे ते तर तू सांगितलंच नाही. तो ऑप्शन नाही का आज मला मिळणार? त्यांचं मार्मिक आणि चावट बोलणं तिला कळलं. त्याला काय म्हणायचं होतं ते तिनं ओळखलं होतं. आणि म्हणाली, जे आहे तेच खा, दुसरं काही मिळणार नाही. रमण मनसोक्त जेवला आणि आलोच असं काहीतरी विसरला असं वाटून तो पुन्हा गाडीकडे गेला आणि हातात एक मोठा बॉक्स आणि मिठाईचा डब्बा घेऊन आला. आई बाबा आले त्या गडबडीत विसरलंच होतं अगं, असा म्हणाला. पण काय आहे त्यात? बघ तूच उघडून. आधी सोनालीने मोठा बॉक्स उघडला आणि तिला खूप आनंद झाला. त्यात त्याने त्या दिवशी फोडल्या होत्या तशा तेलाच्या डझनभर बाटल्या होत्या. अहो, इतक्या बाटल्या कशाला आणल्यात? पुन्हा माझ्याकडून फुटली तर? तू ओरडू नयेस म्हणून.
कसली ओरडली त्या दिवशी मला तर रडायलाच आलं होतं, असं तो वाईट तोंड करून म्हणाला. सोनाली खूप खूप हसायला लागली. तर तुम्ही आणि रडणारे काहीही नाटक करत आहात तुम्ही. आणि यात काय आहे? ती त्या मिठाईच्या बॉक्सकडे बघून म्हणाली. बघ की उघडून आता तूच. आणि तिने तो मिठाईचा बॉक्स उघडला. तसा तिचा चेहरा खूप खुलला. तिच्या तोंडात आपोआप पाणी आलं आणि तिने त्याला आनंदाने मिठीच मारली. अय्या रसगुल्ले, तुम्हाला कसं कळलं की आज मला रसगुल्ले खायचे आहेत? खूप खूप इच्छा होत होती रसगुल्ले खायची. तिच्या प्रश्नाचं तिलाच हसू आलं. सोनालीच्या मनातलं रमणरावांना कसं कळलं हे त्यांना विचारायचं नाही, कारण ते तर तिच्या मनातच राहत होते. मग तिच्या मनातलं त्यांना आपोआपच कळणार ना. खरंच तुला रसगुल्ले खाऊ वाटत होते का ग? तिचा आनंद पाहून तो हसला. कारण दूध आणि दुधाचे पदार्थ तिला आवडत नव्हते. हो तर खरंच, तुमची शपथ. पण रसगुल्ले तर मला आवडतात ना. अगं तुला कुठे आवडतात? अहो पण बाळाला जे खाऊ वाटतं ते आईच्या तोंडून मागतं ना, म्हणून असेल कदाचित. आणि रमण हसत टाळी वाजवूनच म्हणाला. ये सोनू, खरंच तू म्हणतेस तशी माझ्यापेक्षा चावट आणि दर्दी आहेस ग. बाळा, मी तर लग्न झाल्यापासून रसगुल्ला खायला लागलो, पण हा पठ्ठ्या तर पोटात असतानाच मागायला लागला. चला चावट कुठले, तुम्ही पण ना. असं म्हणून सोनाली खूप खूप हसत होती आणि त्याने तिला तिचं मन भरेपर्यंत रसगुल्ले चारले. आता रमणराव बेडवर तिची वाट बघत बसले होते. ती किचन आवरत होती आणि ती आत आली. तो तिच्याकडे बारीक लक्ष देऊन तिच्या हालचाली निहाळत होता. आता ती पूर्वीसारखी अवखळपणा करत नव्हती. प्रत्येक काम ती हळूहळू करत होती. तिचा चालण्याचा वेगही मंदावला होता आणि त्याला तिचं हसूच आलं. का हो, का हसताय? तिने त्याच्या बॅगमधून कपड्याच्या घड्या बाहेर काढत म्हणाली. अगं आताच किती जपून वागतेस ना तू. पोट तरी दिसू दे, मग हळूहळू कर की काम. गडबडीत कामं केली आणि जरा जरी काही झालं ना तर माझी आई मला इथून घेऊन जाईल. चालेल का तुम्हाला? तिने त्याला दम देत विचारलं. ये नाही हां, अजिबात नाही चालणार. तू कर तुझ्या पद्धतीने, असं म्हणून तो मोबाईलमध्ये बघू लागला. पण ती तो झोपण्याची वाट पाहत होती. पण तो नव्हता झोपत आणि त्याच्याही लक्षात आलं की त्याच्याजवळ येण्याची घाई पण करत नाही. उगीचच इकडची तिकडची कामं काढत बसली होती. एरवी त्याने तिला उचलूनच बेडवर आणली असती, पण आता परिस्थिती वेगळी होती ना. मग तिचं शेवटी कंटाळून त्याच्याजवळ आली आणि त्याने तिला मिठीत घेतली. हाताची बोटे एकमेकात अडकवत बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि रमणरावांची बोटांची जादू करून चाळे करायला सुरुवात केली. आणि ती त्याला दूर ढकलत म्हणाली. नाही हां, आता अजिबात नाही. मी तुमचं काहीही ऐकणार नाही. आणि तो फार आश्चर्याने नाराज होत म्हणाला. का ग, काय झालं? बाळ आहे ना पोटात, तुम्हाला कळत कसं नाही? अगं पण इतकं चिडायला काय झालं? मी कुठे म्हणालो की बाळ नाही म्हणून. पण त्याला काही झालं तर? अगं तुला सांगितलं ना त्या दिवशी, काहीही नसतं होत. उलट आईबाबांनी बाळ पोटात असताना रोमॅन्टिक होणं हे बाळासाठी हेल्दी असतं आणि त्याची वाढ ही छान होते. तर जणू काही डॉक्टर असल्यासारखे बोलत आहात तुम्ही. त्याने पुन्हा तिला जवळ घेतले आणि म्हणाला. आता तू 9 महिने माझ्यापासून लांब राहणार आहेस का? हो हो, आता तुम्ही पूर्ण 9 महिने बाळ जन्माला येईपर्यंत लांब राहायचं माझ्यापासून. आणि हे कोणी ठरवलं? तू एकटीनेच? रमणराव आता थोडे चिडून म्हणाले. नाही, मी एकटीने नाही, पण माझ्या आईने मला सांगितलं की तुम्हाला जवळ येऊ द्यायचं नाही. बाळावर त्याचा वाईट परिणाम होतो. आणि रमणला कळलं की तिची आई तिला आताच इतक्या लवकर माहेरी का घेऊन जायचं म्हणत होती. आणि बेडरूममध्ये बसून या मायलेकींचं काय मेतकूट चाललं होतं आणि तिच्या आईचा त्याला रागच आला. आता रमणराव त्याच्याही नकळत डोकं खाजवत थोडेसे चिडूनच म्हणाले.
तुझ्या आईला आणि इतक्यात अहो हे काय म्हणताय तुम्ही? त्याचा बोलण्याचा टोन ओळखून सोनालीने त्याच्याकडे डोळे मोठे करून बघितले आणि रमणराव जीभ चावत म्हणाले, तुझ्या आईला किती माहिती आहे ग यातली? असं म्हणत होतो ग. असं म्हणून तो तिला मिठीत घेऊन म्हणाला, नुसतं हे तरी चालतंय ना? काय एवढ्याने पण त्रास होतोय तुझ्या बाळाला? हो म्हणून सोनाली हसतच त्याच्या मिठीत शिरली आणि त्याने पुन्हा वाचलो बाबा असं मनात म्हणत सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाला, हिच्या आईचं ही जास्त ऐकत नाही म्हणूनच बरं आहे. नाहीतर असं म्हणून एकटाच मोठ्याने हसायला लागला आणि रमणराव असं वेड लागल्यासारखी एकटीच का हसत आहेत म्हणून सोनाली नुसतीच त्याच्या तोंडाकडे कावरीबावरी होऊन बघत होती. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.